नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी या घडीची राज्यातील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे. लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारने दिली आहे गुढीपाडव्यानिमित्त सर्वात मोठी गिफ्ट. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच गुढीपाडव्याचं गिफ्ट तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता देखील याच फक्त महिलांच्या खात्यावरती वर्ग होणार. आज रात्री 10 वाजल्यापासून ते उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सकाळी ठीक 8:35 या फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार. यादीची लिस्ट आली आहे. प्रत्येक जिल्ह्याची यादी PDF आपल्या हातामध्ये आली आहे. कोणकोणते जिल्हे आहेत त्यामध्ये याची आपण सविस्तर देखील माहिती बघणार आहोत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकारने आता लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचं ठरवलं असून लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आनंदाची बातमी दिली आहे. आता राज्यातील किती महिलांना मिळणार गुढीपाडव्याचं गिफ्ट, कोणकोणत्या महिलांना मिळणार गुढीपाडव्याचं गिफ्ट, त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल याचाही आता आपण संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. जानेवारीपासून ते एप्रिल महिन्यापर्यंत ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत त्या महिलांच्या खात्यावर देखील पैसे कोणकोणती कागदपत्रे दिल्यानंतर येतील याचा देखील उल्लेख याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. त्यामुळे राज्यात खूप मोठ्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले नव्हते. आता त्या महिलांच्या खात्यावरती पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त तुम्हाला ही 4 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतर एप्रिलचा महिना पण येईल तुमच्या खात्यावरती आणि तुमच्या खात्यावरती गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट पण येईल. कारण की हिंदू सरकार असल्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावरती महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता खूप मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये सरसकट महिलांच्या खात्यावर देण्याचा सरकारने निर्णय जारी केला असून एप्रिल महिन्याचे देखील 1500 आणि हे 3000 रुपये 4500 रुपये उद्या दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग होतील अशी माहिती दिली आहे. उद्या सकाळी किती जिल्हे आहेत, उद्या दुपारी किती जिल्हे आहेत आणि संध्याकाळी कोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आपल्यापर्यंत पोहोचली आहे याचा देखील आपण आता प्रत्यक्ष आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता आज संध्याकाळी 3 जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत. परंतु सकाळी मात्र उद्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पैसे महिलांच्या खात्यावरती पोहोचतील अशी सरकारने तजवीज केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. फक्त हिंदू महिलांसाठी नव्हे तर मुस्लिम बांधवांसाठी देखील जवळजवळ राज्यातील 12 लाख मुस्लिम महिलांसाठी लेकिन त्यांनी ईद निमित्त मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे. पण त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतील याची देखील सरकारने लिस्टच माहिती दिली आहे. या लिस्टमध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे हवी आहेत याचा देखील आढावा घेण्यात आला आहे. तुर्तास आपण बघूया की सध्या अंगणवाडी ताई तुमच्या घरामध्ये येत आहेत. तुमच्या घरामध्ये कोणकोणती त्या माहिती विचारतील याची आपण प्रथमतः माहिती घेऊया. म्हणजे तुमचे येणारे हप्ते तुम्हाला गुढीपाडव्यास मिळणारं गिफ्ट हे दोन्ही मिळेल. जेव्हा तुमच्या घरामध्ये अंगणवाडी ताई तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही सांगायचे की आमच्याकडे कोणत्या प्रकारची 4 चाकी गाडी नाही, आमच्याकडे कोणत्या प्रकारचं फ्रीज नाही, आमच्याकडे कोणत्या प्रकारचं कूलर नाही आहे, आम्ही खूप गरीब आहोत अशा तुम्ही माहिती त्यांना द्यायची आहे जेणेकरून तुमचा हा हप्ता चालू राहील. तुमच्याकडे ऊस नाही आहे, ऊसाचं क्षेत्र नाही आहे किंवा अशा प्रकारची कोणतीच मोठी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे असं त्यांना सरळ सांगायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास खूप मोठी. सुरुवातीला उद्या येणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूया कोणकोणते जिल्हे आहेत. त्यामध्ये आपण जर मराठवाड्यापासून जर सुरुवात केली तर मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, त्यानंतर परभणी, जालना, हिंगोली आणि संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती उद्या सकाळी पैसे 3000 रुपयाचं गिफ्ट देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. त्याद्वारे आता महिलांच्या खात्यावरती 3000 रुपयांचा मेसेज महिलांना येऊन जाईल आणि त्यांना गुढीपाडव्याचं नवीन गिफ्ट सरकारच्या मार्फत येण्यात येईल. कारण की आता निवडणुका आल्या आहेत तेव्हा लाडक्या बहिणींना खुश करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. तेव्हा या 8ही जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयांचं गुढीपाडवा गिफ्ट उद्या सकाळपासून ते संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत हे महिलांच्या खात्यावरती पैसे येतील. तेव्हा तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज आला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्या खात्यावरती पैसे आले किंवा नाहीत. जर आले असतील तर नक्की आम्हाला तुमचा जिल्हा सांगा की त्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाहीत असंही आम्ही महिलांना सांगत आहोत. जर तुमच्या खात्यावर पैसे आले आहेत तर तुम्ही होय आम्हाला पैसे आले आहेत असा मेसेज तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण जर पश्चिम महाराष्ट्राकडे गेलो तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या 5 जिल्ह्यातील जवळजवळ 4 जिल्ह्यामध्ये पैसे उद्या सकाळी 9 ते 12 या वेळेस देण्याचा सरकारने निर्णय केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी देखील केली असून त्या महिलांच्या खात्यावरती पैसे देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हे जवळजवळ 12 जिल्हे महिलांच्या खात्यावरती पैसे देण्यास सरकारने विलंब न करता
त्यांना खात्यावरती पैसे देण्यास सांगितले आहे. त्यानंतर आपण जर उत्तर महाराष्ट्राकडे आलो तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या 4 जिल्ह्यातील 3 जिल्ह्यामध्ये म्हणजेच नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात पैसे सकाळीच 8 वाजता यायला सुरुवात होईल. गुढीपाडव्याचं गिफ्ट देखील ह्याद्वारे महिलांच्या खात्यावर देण्याचा सरकारने खूप मोठा प्लॅन केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील. त्यानंतर आपण जर विदर्भाकडे गेलो, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, अमरावती, अकोला, वर्धा हे भागातील 3 जिल्हे, या 5 जिल्ह्यामध्ये उद्या दिवसभरात पैसे येऊन जातील असं सरकारने स्पष्टपणे आदेश दिल्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता आता पूर्णपणे मिटल्याचं सध्या समजून येत आहे. त्यानंतर पालघर, ठाणे, इकडे रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड या कोकणातील महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैसे लवकरात लवकर देण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु कोकण हा भाग पाठीमागे ठेवल्यामुळे कोकणातील महिलांना पैसे पुढील 3 ते 4 दिवसामध्ये येतील असं सरकारने जाहीर केले. त्यामुळे साधारणतः मुंबई आणि ठाणे या भागातील महिलांना उशिरा पैसे मिळतील असं देखील सरकारने जाहीर केले. महाराष्ट्रातील या महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी सरकारने 4 अटी सांगितल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत त्याची देखील आपण माहिती देणार आहोत. तेव्हा तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त हे पैसे कसे मिळतील हे देखील आपण पाहणार आहोत. तेव्हा तुम्हाला तुमच्या बँक पासबुकवरती तुमचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव मॅच झालं आहे का हे तुम्हाला सुरुवातीला बघावं लागेल. तुमचं राशन कार्ड देखील महत्त्वाचं आहे. राशन कार्डवरती तुमचं नाव असायला हवं, जेणेकरून तुम्हाला हा हप्ता मिळण्यासाठी, एप्रिलचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची पूर्तता करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला पुढचं एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. जर तुम्ही फॉर्म भरताना उत्पन्नाचा दाखला दिला नसेल तर तुम्हाला मात्र आता उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल. पुढील 15 एप्रिलच्या अगोदर तुम्ही उत्पन्न दाखला काढला आणि तो जर अंगणवाडी ताईंकडे जमा केला तर तुमचे एप्रिलपासूनचे पैसे, हे गुढीपाडव्याचं गिफ्ट तुम्हाला नक्कीच येईल. तेव्हा तुम्ही तुमचं 2.5 लाखाच्या खालचा उत्पन्न दाखला काढायला विसरू नका, जेणेकरून तुमचे पैसे सातत्याने चालू राहतील आणि महिलांना कोणत्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक सीडिंग खूप महत्त्वाचं आहे. बँक सीडिंग न केल्यामुळे राज्यातील जवळजवळ 80 लाख महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत. सरकारने नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये खूप मोठी माहिती दिली आहे की राज्यातील जवळजवळ एवढ्या सगळ्या महिलांच्या खात्यावरती पैसे का नाही आले, तर त्या महिलांनी आपलं आधार कार्ड बँकेशी संलग्न न केल्यामुळे तुमच्या खात्यावरती पैसे आम्ही पोहोचवू शकलो नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तेव्हा तुम्ही पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे सगळे हप्ते तुमच्या खात्यावरती येतील असं सरकारने जाहीर केल्यामुळे तुम्हाला खूप माहिती मिळेल. त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी ताई जेव्हा तुमच्या घराकडे येतील तेव्हा तुम्ही त्यांना योग्य स्वरूपाची माहिती द्यायची आहे. जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुमचे पुढचे येणारे हप्ते सगळे बंद होतील. हा देखील महत्त्वाचा मेसेज आहे. तेव्हा तुम्हाला हा एप्रिलचा 1500 हप्ता, हे 3000 रुपयांचं गिफ्ट असे मिळून 4,500 रुपये महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर द्यावेत हे सरकारने स्पष्ट आदेश दिले होते. त्याद्वारे 30, 31 आणि 1 या 3 दिवसामध्ये हे सगळे पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जातील असं सरकारने स्पष्टपणे आदेश दिले आहेत. तेव्हा लाडक्या बहिणींना सूचना आहे की तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये आले, तुम्हाला 2 मेसेज येतील. एक मेसेज येईल 1500 रुपयाचा, एक मेसेज येईल 3000 रुपयांचा. तर दोन्ही मेसेज आले की नाही हे सांगायचे. जर तुम्हाला सुरुवातीला 3000 रुपयाचा मेसेज आला तर तुम्ही ते सांगायचे. जर तुम्हाला 1500 रुपयाचा अगोदर मेसेज आला तर तो सांगायचा आहे, जेणेकरून दोन्ही मेसेजमध्ये तुम्हाला 4,500 रुपये येऊन जातील असं सरकारने म्हटलं आहे. तेव्हा आम्हाला कमेंट करून सांगा तुमचा जिल्हा आणि पैसे आले की नाही. धन्यवाद.